सारंगखेडा फक्त उत्तम प्रतीच्या घोड्यांसाठीच प्रसिद्ध आहे असं नाही, तर या सारंगखेड्याचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथली घोड्याच्या साज शृंगाराच्या साहित्याची बाजारपेठ। चला आज फेरफटका मारूया या बाजारपेठेचा। घोडा खरेदीनंतर त्यासाठी लागणारं साज शृंगाराचं सर्व सामानही तुम्हाला सारंगखेड्यात मिळेल। लगाम, मोरखा, रेन, साज, खोगीर, जीन, पावड्या, भोर, पट्टा, पिछाडी, गोडे, सीत, नुहूर, झूल, तुरा, वेस्टर्न झूल असं सारं साहित्य तुम्हाला फक्त इथेच मिळेल। या बाजारातल्या सामानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व साहित्य हस्तकलेचा उत्तम नमुना, आणि हे साहित्य तुम्हाला इथे वर्षातून एकदाच मिळतं। पश्चिम महाराष्ट्रातून व्यापारी 15 दिवसांसाठी हे साहित्य विकण्यासाठी इथे हजेरी लावतात। मधून आलोय, खानापूर तालुका। सारंगखेडमध्ये बाजारामध्ये मी तयार केलेल्या वस्तू सगळ्या बनवतो आणि इथे जाणून विकतो। भारतातला 2 नंबरचा बाजार आहे, तिथे धंदा पण चांगला होतो आणि विक्री पण चांगली होती। आणि या बाजारात घोड्याचा व्यापार पण चांगला होतो आणि धंदा पण आम्हाला इथे चांगला होतो। घोड़े का सभी सामान मिलता है, साज, जीन, मोरका, तंगपट्टा, गादी, सब 50 रुपए के एसएम से लेके 5000 तक का आइटम है। हर वस्तु है, पायल, घुंघरू का पट्टा, गले का पट्टा, उसकी रिकाब, उसका तंगपट्टा, उसका बेल्ट, उसका पूरा सिंगार घोड़े का टोटल। खरेदीनंतर घोड्याची रपेट मारावीच लागते, त्याची निगाही राखावी लागते। ते साहित्यही इथेच मिळतं। फक्त त्या खरेदीसाठी ही घोड्यांचे मालक राज्याच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात। ते घोडे घेण्यासाठी आलो होतो आणि एक घोडी सुद्धा इथे घेतली। तसेच घोड्यासाठी हा बाजार प्रसिद्ध आहे, तसेच घोड्यांच्या सामानासाठी सुद्धा हा बाजार प्रसिद्ध आहे। इथे वर्षातून एकदा ही घोड्यांचे सामान आणि घोडे याच्यासाठी ही यात्रा भरत असते। 3.5 लाखाची घोडी घेतली आणि त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे जीन, रिकॅप वगैरे, म्हणजे टोटल जे रायडिंगसाठी लागतं ते। घोड्यांसाठी लागणारं सामान घोडा बाजारात मिळत नाही, त्यामुळे घोडा खरेदीनंतर अश्वशौकीनांचे पाय आपसुकच या साज बाजाराकडे वळतात। नंदुरबारहून प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।